नमस्कार मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण नेमकं व्याज कशा पद्धतीने काढता येईल याच्याविषयी आपण माहिती घेणार आहोत। जसे की तुमच्या मोबाईलच्या कॅल्क्युलेटरने देखील तुम्ही व्याज या ठिकाणी सहज काढू शकता। तर व्याज काढण्यासाठी तुम्हाला तुमच्या मोबाईलमध्ये कॅल्क्युलेटर ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी जर समजा तुम्ही एखाद्याकडून 50,000 रुपये व्याजाने दिलात किंवा घेतलात, समजा जसे की तुम्हाला या ठिकाणी 50,000 रुपये टाकायचे आहे कॅल्क्युलेटरमध्ये। त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इंटू करायचं आहे आणि या ठिकाणी तुम्हाला 1 रुपये 2 रुपये 3 रुपये जे काही रुपयेच्या हिशोबाने, म्हणजेच गावाकडील जे व्याज असेल 1 रुपये 2 रुपये 3 रुपयेच्या हिशोबाने चालतो, तर तुम्हाला त्याच भाषेमध्ये सांगतो। जसे की 2 रुपये समजून घ्या, तर या ठिकाणी 2 रुपये टाकायचे। त्यानंतर आणखीन गुणाकार करा आणि या ठिकाणी तुम्हाला किती महिन्यांसाठी, आता इथं दिवस नाही आहेत, तर या ठिकाणी किती महिन्यांसाठी टाकायचं आहे तुम्हाला। तर समजा आपल्याला एक 6 महिने पकडा, तर या ठिकाणी 6 महिने टाका। जेवढेही महिने असतील, समजा 18 महिने, तर या ठिकाणी 18 महिने टाका। कितीही महिने असू शकतात किंवा एकही महिना असू शकते, तर या ठिकाणी महिने टाका। त्यानंतर भागाकार, त्यामध्ये तुम्हाला 100ने डिवाइड करायचं आहे। म्हणजेच आता या ठिकाणचं जे अमाऊंट आहे, आता हे जे अमाऊंट असेल हे निव्वळ व्याज राहील, जे की 50,000 रुपयाचा 18,000 रुपये, जे की 2 रुपयाच्या टक्केवारीने, म्हणजे 2 रुपयाच्या व्याजाने 18 महिन्यासाठी 18,000 रुपये व्याज होईल। जे की आता नेमकं 18 महिन्यानंतर 18,000 रुपये व्याज प्लस मुद्दल 50,000 रुपये, म्हणजे 68,000 रुपये 18 महिन्यानंतर द्यावे लागेल किंवा घ्यावे लागेल। अशाच पद्धतीने तुम्ही सहज कॅल्क्युलेट करू शकता। जसे की आणखीन एक उदाहरण, जे की समजा एक 15,000 रुपयाचं नेमकं व्याज किती निघेल, 15,000 रुपये आणि सेम 18 महिन्यासाठी 2 रुपयाच्या व्याजाने किती निघेल, आता हे तुम्ही कमेंटमध्ये नक्की उत्तर द्या। धन्यवाद।